मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला असून 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे। हिंगोलीमध्ये हळद कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली। या अपघातात 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते। हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला। अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले। मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। ट्रॅक्टर कोसळून 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून नांदेडच्या आलेगाव शिवारात हा अपघात झाला। शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला असून या महिला हळद काढणीच्या कामासाठी जात होत्या। हिंगोलीतील गुंज गावातील महिला हळद काढणीच्या कामासाठी जात असताना ट्रॅक्टरच्या चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात घडला आहे। पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले असून आमदार राजेश नवघरे हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत। याबाबत महसूल विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला व पुरुष गुंज शिवारालगत आलेगाव जिल्हा नांदेड शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या। या मजुरांना ट्रॅक्टर मधून नेत असताना हा अपघात झाला। चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची माहिती आहे। यातील 2 महिला आणि 1 पुरुष हे सुदैवाने बचावले। दरम्यान विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे आत ट्रॅक्टर व ट्रॉली बुडाल्याचे दिसून येत असून विहिरीमध्ये दगावलेल्या महिलांची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे। या घटनेमुळे गुंज गावावर शोककळा पसरली आहे।